नमस्कार. तारीख 22 मे 1960 आणि त्या दिवशी वार होता रविवार. या रविवारच्या दिवशी चिपळुणामध्ये राहणारे माझे आजोबा म्हणजे आईचे वडील यशवंत दिनकर करमरकर हे सकाळी ठरल्या वेळेला उठले. आपली सगळी सकाळची आन्हिकं उरकून झाल्यानंतर मग त्याने आपल्या हातातल्या सोन्याच्या अंगठीची थोडीशी दुरुस्ती करायला हवी आहे हे लक्षात आल्यानंतर माझे आजोबा 9-9:30च्या सुमारास आपल्या घरातून बाहेर पडले आणि त्यांची पावलं विंध्यवासिनी देवीच्या देवळाजवळ असलेल्या छोट्याशा बाजारपेठेतल्या विभांडे सोनाराच्या दुकानाच्या दिशेने पडायला लागली. पुढच्या 10-15 मिनिटांमध्ये माझे आजोबा या विभांडे सोनाराच्या दुकानाच्या जवळ आले आणि एक विलक्षण गोष्ट त्यांच्या नजरेने हेरली. विभांडे सोनाराच्या दुकानाच्या बाहेरच्या बाजूला एक निळ्या रंगाची कोरी करकरीत म्हणावी अशी चमकदार शेवरलेट कार उभी होती. आता ही कार कोणाची असेल असा विचार क्षणभर माझ्या आजोबांच्या मनामध्ये आला, पण त्या विचाराला फारशी गती न देता त्या कारला थोडासा वळसा घालून विभांडे सोनाराच्या दुकानाच्या 4 पायऱ्या चढून माझे आजोबा मग विभांडे सोनाराच्या दुकानामध्ये शिरले. आपल्या हातातली अंगठी काढून देत समोर बसलेल्या 70 वर्षे वयाच्या विभांडे सोनारांना सांगायला लागले की बाबा, माझी ही हातातली अंगठी एका बाजूनी झिजलेली आहे आणि आता ही कुठेतरी पडून जायच्या आधी तिला दुरुस्त करायला हवी, म्हणून मी तुमच्याकडे घेऊन आलेला आहे. विभांडे सोनारांनी अतिशय यांत्रिकपणे किंवा मठ्ठासारखी ती अंगठी हातामध्ये घेतली आणि त्याच वेळेला आज विभांडे सोनारांचं काहीतरी बिनसलेलं आहे हे माझ्या आजोबांच्या पटकन लक्षामध्ये आलं. नेहमी हास्याचा गडगडाट करून आपल्या गिऱ्हाईकाचं स्वागत करणारं, आल्या आल्या त्याला चहा घेता का म्हणून विचारणारे विभांडे त्या दिवशी मात्र एखाद्या ठोंब्यासारखं काम करत होते आणि त्यांच्या शेजारी असणारा त्यांच्या दुकानात काम करणारा मुलगा सुद्धा थोड्याशा नाखुशीने काम करतोय किंवा इकडे तिकडे बघतोय हे माझ्या आजोबांच्या लक्षामध्ये आलं. त्याच्यानंतर काही जास्त न बोलता थोडा वेळ माझ्या आजोबांनी तसाच जाऊन दिला आणि मग विभांडे सोनारांनी नजर वर करून माझ्या आजोबांकडे बघितलं आणि तशीच नजर आपल्या दुकानाच्या बाहेर नेली आणि ती उभी असलेली शेवरलेट गाडी बघून माझ्या आजोबांना एक गोष्ट जाणवली की त्या गाडीच्या असण्यामुळे या विभांडे सोनारांच्या कपाळावर भयंकर असं आठ्यांचं जाळं उभं राहिलेलं आहे. अतिशय नाखुशीने, अतिशय कोरडेपणाने मग जो काही व्यवहार होणार होता तो विभांड्याने आमच्या आजोबांना सांगितला की बाबा, याच्यात एवढी भर घालावी लागेल, हे तासून काढावं लागेल, कदाचित मला वाटलं तर मी ही अंगठी अख्खीच नवीन बनवून देतो. पण याच्यामधला सगळा कोरडेपणा परत परत माझ्या आजोबांना जाणवत होता. आजोबांनी प्रत्येक गोष्टीला हो म्हटलं, कारण विभांडे सोनार हे चिपळुणातलं तसं मोठं नाव होतं आणि विश्वासपात्र सोनार अशी त्यांची ख्याती जवळजवळ 18-20 वर्ष चिपळुणामध्ये पसरलेली होती. आजोबांनी सगळ्या गोष्टीला हो म्हटल्यानंतर पुन्हा एकदा यांचा काळा ठिक्क पडलेला चेहरा बघून माझ्या आजोबांना राहवेना आणि शेवटी आजोबांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी विभांड्यांना विचारलं की काय विभांडे, आज काही तुमचं बिनसलंय का? घरी काही गडबड आहे का? काही बातमी अशी धक्कादायक आलेली आहे का? या प्रत्येक गोष्टीला नकार घंटा दाखवत विभांडे सोनारांनी परत एकदा आपल्या दुकानाच्या बाहेर असलेल्या आपल्या दुकानाच्या पायऱ्यांना खेटून कुणीतरी उभ्या केलेल्या निळ्या रंगाच्या शेवरलेट गाडीकडे आपली नजर वळवली आणि मग आपल्या हाताच्या बोटाने इशारा करून ते सांगायला लागले की मूर्खपणाची सुद्धा करमरकर कमाल मर्यादा असते. अहो, माझ्या दुकानाच्या शेजारी इतकी खेटून लावलेली ही गाडी मी 8 वाजता दुकान उघडायच्या आधीपासून उभी आहे.
विभांड्यांनी हे सगळं सांगितल्यानंतर आता समोर उभे असलेले करमरकर म्हणजे माझे आजोबाही आपल्या या म्हणण्याला दुजोरा देतील अशी एक माफक अपेक्षा विभांडे सोनारांची होती. पण माझ्या आजोबांनी अगदीच वेगळा पवित्रा घेतला आणि त्यांना सांगायला लागले की हे बघा विभांडे, आपल्या चिपळुणामध्ये माझ्या माहितीप्रमाणे इतकी महागडी गाडी आज पहिल्यांदी चिपळूणच्या रस्त्यावर आलेली आहे आणि म्हणून तुम्ही थोडा वेळ शांतपणे राहून या गाडी कोणासाठी आलेली आहे आणि याच्यामधून कोण कुठे गेलेलं आहे याचा विचार करावा असं मला वाटतं. विभांड्यांना हे म्हणणं काही पटलं नाही. आपल्या दुकानाच्या समोर इतकी खैटून लावलेली गाडी, येणाऱ्या गिऱ्हाईकांची होणारी अडचण आणि नाही म्हटलं तरी कुठेतरी मनातल्या मनात झालेला तिळपापड अजूनही विभांड्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. वास्तविक बघता आपली अंगठी विभांड्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांनी त्या अंगठीसाठी काय करणार हे सांगितल्यानंतर त्या गोष्टीलाही आपण दुजोरा दिल्यानंतर माझ्या आजोबांचं त्या दिवशी त्या दुकानातलं काम संपलेलं होतं आणि काम संपल्यानंतर माझ्या आजोबांनी ते दुकान सोडून बाहेर येणं गरजेचं होतं. पण माझ्या आजोबांच्या स्वभावातला जो वेगळेपणा होता त्या वेगळेपणाला अनुसरून आपलं काम झालेलं आहे तरी दुकान सोडण्याच्या भानगडीत न पडता माझे आजोबा विभांड्यांच्या दुकानामध्ये असलेल्या एका बाकड्यावर शांतपणे बसून राहिले. करमरकर दुकानामध्ये बसलेले आहेत हे तिरक्या डोळ्यांनी विभांड्यांनी पाहिलं होतं. पण आज तुम्ही का बसला आहात, कोणाची वाट बघता आहात, अजून काही तुमच्या मनामध्ये आहे का असं विचारण्याच्या कोणत्याही फंदात न पडता विभांडे सोनार आपल्या कामामध्ये गर्क होऊन गेल्याचं माझ्या आजोबांना जाणवलं आणि त्यांच्या कपाळावर असलेलं आठ्यांचं जाळं तसंच होतं. अशाच अवस्थेमध्ये मग अर्धा पाऊण तास गेला आणि मग एकदम गडबड उडाली. त्या शेवरलेट गाडीचा चालक स्वच्छ पांढऱ्या कपड्यामध्ये धावत धावत आला आणि त्याने गाडीचं दार उघडलं. त्याचं गाडीचं दार उघडून होईपर्यंत पाठोपाठ रावसाहेब चितळे म्हणजे चिपळुणातलं एक मोठं प्रस्थ रस्त्यावरून येताना माझ्या आजोबांना दिसलं आणि मग त्या रावसाहेब चितळ्यांच्या थोडं मागे दोन माणसं चालत होती. त्यातला एक माणूस अतिशय चांगल्या उंचीचा, स्वच्छ गोऱ्या वर्णाचा, अंगामध्ये कोट, पांढरा स्वच्छ शर्ट आणि गळ्याला बो लावलेला होता. आजोबा हे सगळं बघितल्यावर तडकन उठून उभे राहिले आणि 2 पावलं टाकून ते विभांड्यांच्या दुकानाच्या दरवाजामध्ये आले आणि लगेच विभांड्यांशी जाऊन त्यांनी थोडंसं हितगुज केलं. हितगुज केल्यानंतर विभांड्यांनी केवळ करमरकर म्हणतायत म्हणून त्या गोष्टीला दुजोरा दिला आणि मग आपल्या दुकानाच्या आतल्या बाजूतून बाहेरच्या बाजूला आले आणि मग माझे आजोबा आणि विभांडे सोनार दोघेही दुकानाच्या पायऱ्या उतरून खाली आले. तोपर्यंत रावसाहेब चितळे आणि तो अतिशय तेजस्वी माणूस गाडीपर्यंत येऊन पोहोचलेला होता. आजोबांनी जरासं विभांड्यांना ढोसल्यावर विभांडे पुढे गेले. अतिशय सुहास्य वदनाने त्याने त्या माणसाला नमस्कार केला, त्यानेही प्रति नमस्कार केला आणि मग विभांड्यांनी मगाचा सगळा राग कुठच्या कुठे फेकून परत एकदा 1000 कमळांचं हास्य चेहऱ्यावर आणून त्या पांढऱ्या स्वच्छ कपड्यामध्ये असणाऱ्या माणसाला आणि बो लावलेल्या व्यक्तीला अत्यंत आदराने नम्रपणे होऊन पुन्हा एकदा नमस्कार केला आणि अतिशय मधाळ स्वरामध्ये ते सांगायला लागले की साहेब, तुम्ही चिपळुणापर्यंत आला आहात तर माझ्या दुकानामध्ये पायधूळ झाडली तर बरं होईल. तो माणूसही तसा सच्छील आणि दुसऱ्यांनी दिलेल्या मानाचा योग्य तो स्वीकार करणारा होता. त्याने एकदा वळून रावसाहेब चितळ्यांकडे पाहिलं. चितळ्यांनी मानेनी आणि नजरेनी त्या गोष्टीला दुजोरा दिला आणि मग
स्वच्छ वर्णाचा अतिशय तेजस्वी माणूस शांतपणे येऊन विभांडे सोनारांच्या दुकानामध्ये टाकलेल्या बाकड्यावर येऊन बसला. त्याच्या शेजारी रावसाहेब चितळे अदबीने बसले आणि मग विभांडे सोनारांनी आपली स्वतःची ओळख करून द्यायला सुरुवात केली की मी जनार्दन विभांडे 1932 साली कोल्हापुरातून निघून मी चिपळुणामध्ये आलो आणि आज 1960 साल उजाडलं तरी या चिपळूणकरांच्या कृपेने देवाच्या आशीर्वादाने इथे मी सोन्याचं दुकान चालवतो आहे. विभांड्यांनी आपली ओळख करून दिल्यानंतर साहजिकच अतिशय नम्र आवाजामध्ये तेजस्वीपणे बसलेल्या त्या पुरुषाने आपला परिचय करून दिला. आपला परिचय करून देताना तो अतिशय नम्र आवाजामध्ये म्हणाला, विभांडे साहेब, मी शंतनू किर्लोस्कर. शंतनूराव किर्लोस्कर हे नाव ऐकल्यावर माझ्या आजोबांच्या आणि विभांड्यांच्या अंगावरून सरकने काटा गेला आणि केवढा मोठा माणूस आज आपल्या दुकानामध्ये येऊन बसलेला आहे याची त्या क्षणी त्या दोघांना एकदम जाणीव झाली आणि मग विभांड्यांची एकदम धावपळ उडाली. त्यांनी चहा, कॉफी, लस्सी जे काही हवं ते सांगा असं सांगितलं आणि काहीतरी घेतल्याशिवाय माझ्या दुकानातून तुम्ही बाहेर पडायचं नाही असा एक प्रेमाचा दम सुद्धा देऊन टाकला. शंतनूराव शांतपणे या विभांड्यांची सगळी होणारी गडबड बघत होते. त्यांना हे नेहमीच होतं. त्याने विभांड्यांना सांगितलं की बाबा, पटकन जे काही होणार असेल ते तयार करा, घोटभर चहा दिला तरी मला चालेल. विभांड्यांनी लगेच मागे असलेल्या आपल्या घराकडे आपल्या दुकानातल्या एका माणसाला पिटाळलं आणि चहा घेऊन यायला सांगितलं आणि मग आता चहा येईपर्यंत संवाद चालू ठेवायला हवा. आपलं हरखलेपण थोडंसं बाजूला करून या विभांडे सोनाराने परत एकदा शंतनूरावांच्या जवळ जाऊन सांगितलं की साहेब, तुम्ही मोठे मोठे दागिने बघितले असतील, माझ्या दुकानातली 2-4 घडणावळं म्हणजे दागिने बघता का? शंतनूरावांनी त्याही गोष्टीला रुकार देऊन टाकला आणि मग आपल्या आतल्या पेटीमध्ये अतिशय बंदिस्तपणे ठेवलेले सोन्याचे 2-4 डाग म्हणजे दागिने या विभांडे सोनाराने अतिशय अदबीने आणून या शंतनूराव किर्लोस्करांच्या समोर धरले. रत्न पारखी, माणूस पारखी, उद्योग पारखी असलेल्या शंतनूरावांनी ते सगळे दागिने एक एक करून आपल्या हाताने पाहिले. आपली नजर त्याच्यावर ठरत नाहीये हे त्यांना जाणवलं. पुणा, मुंबई सगळी शहरं ते पालथी घालून बसलेले होते, पण या प्रकारची सोन्यावरची घडणावळ किंवा कलाकुसर आजपर्यंत आपण बघितलेली नाही हे शंतनूरावांना कुठेतरी जाणवलं. मग हळूहळू त्यांनी त्या एकेका दागिन्याचं नाव, त्याची कशी घडणावळ करता, याला सोनं किती लागतं, ही सगळी विचारपूस करायला सुरुवात केली. उत्साहाने विभांडे सोनार ती सगळी माहिती शंतनूरावांना अतिशय नम्रपणे आदराने देत होते आणि शेवटी समोर आणलेले 3ही डाग म्हणजे सोन्याचे दागिने शंतनूरावांना पसंत पडले आणि मग शंतनूरावांनी अतिशय नम्र भाषेमध्ये विभांड्यांना विचारलं की विभांडे, हे विकायसाठी ठेवले आहेत की तुम्ही तुमच्या केवळ दाखवण्यासाठी ठेवले आहेत? विभांड्यांनी पटकन सांगून टाकलं की साहेब, हे विकायसाठीच ठेवलेले आहेत. शंतनूरावांनी मग आपल्या गाडीजवळ बाहेर उभ्या असलेल्या बनू नावाच्या ड्रायव्हरला बोलावलं आणि गाडीमध्ये असलेली आपली ब्रीफकेस आणण्याची आज्ञा केली. शंतनूरावांनी ती ब्रीफकेस येईपर्यंत विभांड्यांना विचारलं की या 3ही दागिन्यांचे किती पैसे झाले ते मला सांग. विभांड्यांनी आपले खतावणी काढून त्याच्यावरती पटापटा सगळा हिशेब केला आणि शंतनूरावांना सांगितलं की साहेब,
या सगळ्या तीनही दागिन्यांचे रुपये 17,000 होतात. शंतनूरावांनी काहीही त्याच्यावरती प्रतिवाद न करता त्यांना सांगितलं की एका चांगल्या पेटीमध्ये हे बंदिस्त करून मला द्या, मी 2 मिनिटात तुमचे पैसे देऊन टाकतो. विभांडे सोनारांना स्वर्ग ठेंगणा झाला, आकाश त्याही पेक्षा ठेंगणं झालं. त्यांनी लगबगीने जाऊन शंतनूरावांची डोळ्यांनी परवानगी घेतली आणि आपल्या खास कारागिरीला पाठवून परत एकदा त्याची साफसफाई म्हणजे वरवर जे पॉलिश करतात ते केलं. ते पॉलिश केल्यावर ते दागिने अधिकच चमकदार दिसायला लागले आणि ती चमक बघून पुन्हा एकदा शंतनूराव किर्लोस्करांचे डोळे विस्फारले. तोपर्यंत चहा आला. माझे आजोबा शांतपणे हे सगळं बघत होते आणि मग सहज आपलं इथे येणं कसं झालं याबद्दल चहा घेता घेता शंतनूरावांनी बोलायला सुरुवात केली की हे तुमचे चितळे साहेब आहेत, ते आणि मी पुण्याला एका शाळेमध्ये होतो तेव्हापासून आमची घट्ट मैत्री आहे. आणि मध्ये एकदा मुंबईला मी गेलेले असताना माणिक ताई मला म्हणाल्या की चिपळूणला विंध्यवासिनी नावाचं एक अतिशय जागृत देवस्थान आहे, तिकडे कधी गेलात तर जरूर दर्शन घ्या. आता या माणिक ताई म्हणजे नक्की कोण असा एक प्रश्न विभांडे आणि माझ्या आजोबांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसायला लागला. आणि तो जाणून मग रावसाहेब चितळे पटकन म्हणाले की अहो माणिक ताई म्हणजे माणिक वर्मा. आता माणिक वर्मा हे नाव ऐकल्यावर शंतनूराव थोडीशी दुरुस्ती करत रावसाहेबांकडे बघत म्हणाले, मला त्या भेटल्या तेव्हा माणिक दादरकर होत्या, नंतर लग्न होऊन त्या माणिक वर्मा झाल्या. शंतनूरावांसारखा उद्योगपती अतिशय नम्र भाषेमध्ये दिलेला चहा पीत त्याचे घोट घेत घेत मोकळेपणाने आज आपण चिपळुणामध्ये काय येणं केलं हे सविस्तरपणे विभांडे सोनार, माझे आजोबा आणि शेजारी बसलेले त्यांचे मित्र रावसाहेब चितळ्यांना सांगत होते. विभांड्यांच्या दुकानामध्ये शंतनूराव किर्लोस्कर आलेले आहेत ही बातमी मग आजूबाजूच्या दुकानदारांपर्यंत पोहोचली. विभांड्यांच्या दुकानाला लागून शिवरामाचं किराणा मालाचं आणि कोकणी खाद्यपदार्थांचं दुकान होतं. त्यानेही मग आंबा पोळी, फणस पोळी, आंब्याच्या वड्या आणि फणसाचे गरे यांची एक एक दोन दोन पाकिटं घेऊन शंतनूरावांच्या समोर येऊन ती पाकिटं आपल्या छातीशी घट्ट धरून थिजल्यासारखा उभा राहिला. शंतनूरावांची त्यांच्याकडे नजर गेल्यानंतर त्याने नजरेनेच त्याला का म्हणून विचारलं. शिवरामाने मग शंतनूरावांचे पाय धरले आणि सांगितलं की साहेब, आज तुम्ही चिपळुणामध्ये आलात तेव्हा आमची ही कोकणची भेट जरूर स्वीकारा. शंतनूरावांनी एक एक पाकिट हातामध्ये घेऊन बघितलं आणि मग पुन्हा एकदा आपल्या बाहेर उभ्या असलेल्या मनू ड्रायव्हरला बोलावलं आणि त्याच्याशी काहीतरी खलबत केलं. खलबत केल्यावर तो मनू ड्रायव्हर शिवरामाला घेऊन त्याच्या दुकानामध्ये गेला आणि मनू ड्रायव्हरनी शिवरामाला सांगितलं की साहेबांनी सांगितलं आहे की या क्षणी तुमच्याकडे आंबा पोळी, फणस पोळी, फणसाचे गरे हे जेवढं केवढं असेल तेवढं साहेबांना खरेदी करून टाकायचं आहे. शिवरामाची त्या दिवशी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली. त्याने आपल्याकडे असलेला सगळा माल मग एका व्यवस्थित खोक्यामध्ये पॅक करून मनू ड्रायव्हरच्या ताब्यामध्ये दिला. शंतनूरावांनी त्याचं बिल विचारलं. दुकानामध्ये शिवरामाच्या 2 मिनिटं जाऊन सगळं दुकान परत बघितलं. शिवरामाला नमस्कार केला आणि ते शिवरामाच्या दुकानातून बाहेर पडले. तोपर्यंत माझे आजोबा आणि विभांडे सोनार हे साहेबांच्या गाडीशी येऊन उभे राहिले होते. शिवरामाच्या दुकानातून निघून 2 पावलामध्ये शंतनूराव आपल्या गाडीशी पोचले. मनू ड्रायव्हरने दार उघडं करून ठेवलेलं होतं. मग शंतनूरावांनी ते दार आपल्या हाताने धरून ठेवलं.
परत एकदा सगळ्या मंडळींना मनापासून नमस्कार केला आणि पुन्हा वाटलं तर मी नक्की येईन असा एक आश्वासक स्वर देऊन ते आपल्या गाडीमध्ये बसले आणि पुढच्या 2 मिनिटांमध्ये गाडी तिथून निघून गेली. करमरकर म्हणजे आजोबा सांगतात म्हणून थोड्याशा नाखुशीने विभांडे सोनारांनी त्या गाडीच्या मालकाचं म्हणजे शंतनूरावांचं पुढे जाऊन स्वागत केलं. त्यांना चहासाठी आतमध्ये बोलावलं आणि त्याच्यामधून ही सगळे 22 मे 1960 ही तारीख कायम लक्षात राहणारी घटना घडून आली. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं, हा माझा जो ठाम विश्वास आहे. त्या विश्वासाला बळकटी देणारी ही आणखीन एक कथा. या कथेबद्दल आपल्याला काय वाटतं ते निश्चितपणे खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपामध्ये लिहून माझ्यापर्यंत जरूर पाठवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे. त्याचबरोबर आपल्याला आवडलेला हा व्हिडिओ लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला आजतागायत जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून टाका.